जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. कुशीने तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवले. मला का माहीत नाही, परंतु जेव्हा मी तुझे हृदयाचे ठोके ऐकतो तेव्हा ते मला अनपेक्षित पातळीवर शांत करते. हे खूप सुखदायक आहे, अगदी लाटांसारखे. माझ्या सर्व समस्या पातळ हवेत नाहीशा होतात आणि मला जाणवते, मी तुझ्याबरोबर असतो तेव्हा खूप सुरक्षित आणि संरक्षित. पुढचा भाग. अलार्मचा आवाज ऐकून कुशी झोपेतच ढवळून निघाली आणि स्वतःला अर्णवच्या मिठीत पाहण्यासाठी तिचे झोपलेले डोळे उघडले. तिने विस्तीर्ण हसले आणि त्याला हादरवले. कुशी. अर्णव. झोपेत असलेला अर्णव ढवळून तिच्याकडे आणखीनच गुरफटला आणि तिची हसली. कुशी. अर्णव उठ, चल फिरायला. अर्णवने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. गुड मॉर्निंग कुशी. शुभ सकाळ माय. काजूकतली. तो त्याच्या अर्ध्या झोपेच्या स्थितीत तिला आणखी हसवत होता. कुशी. उठ, आपण फिरायला जाऊ, बरेच दिवस झाले. अर्णव बेडवर बसला आणि कुशीनेही उठून केस विंचरले. कुशी. मी जाऊन फ्रेश होईन. ती उठून बाथरूममध्ये गायब होताच अर्णव तिच्याकडे पाहून हसला. फ्रेश होऊन ते जवळच्याच एका उद्यानात गेले आणि तिथेच सकाळचा चहा घेतला. कुशी. हवामान बदलत चालले आहे. हा जानेवारी महिना आहे आणि वेळोवेळी पाऊस पडत आहे. अर्णवने मान हलवली. हे सर्व निसर्ग आहे, त्यानुसार दत्तक घेतले पाहिजे. कुशी. हम्म. तिने चहाचा घोट घेतला आणि एक म्हातारा आणि बाई एकमेकांशी बोलत असताना दिसले. ती हसली. अर्णव. अर्णव. हम्म. कुशी. तिकडे बघ, म्हातारे झाल्यावर आम्ही पण त्यांच्यासारखेच दिसू. अर्णव. नाही, माझी कुशी तिच्यापेक्षा सुंदर दिसायची. कुशीने त्याच्याकडे गंमतीने पाहिले. तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस का? अर्णवने एक कपाळ वर केली. नाही का? कुशीने हस्तमान हलवली आणि इकडे तिकडे चालणाऱ्या लोकांकडे पाहिलं. अर्णवने हसून चहा संपवला. अर्णव. चल परत जाऊया. कुशीने वेळ बघितली. उशीर होतोय तुझ्या ऑफिसला, चल जाऊया. अर्णवने तिचा हात धरला आणि दोघेही घरी परतले. तो फ्रेश झाला आणि त्याच्या कॅज्युअलमध्ये बदलला. त्याला कॅज्युअलमध्ये पाहून कुशी गोंधळली. अर्णव. अर्णव. हो. कुशी. आज तू तुझ्या ऑफिसला जाणार नाहीस? अर्णव तिच्याकडे बघून हसला नाही. कुशीने स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहिले आणि तिचे हात चिमटे काढले. पुढच्याच मिनिटाला तिने उडी मारली कारण तिला वेदना होत होत्या. अर्णव तिची वागणूक बघून हसला. काय करतोयस? कुशी. मी स्वप्न तर पाहत होतो, पण मी नाही. महान अर्णवसिंग रायजादा ऑफिसला जात नाही ना? अचानक का? तू मला काही बोलला नाहीस. कसे? अर्णव हसला आणि पलंगावरून उठला आणि तिच्या जवळ जाऊन तिच्या कमरेला हात गुंडाळला. अर्णव. लग्नानंतर मी तुझ्यासोबत एकही क्वालिटी टाइम घालवला नाही. मी रोज आमच्या ऑफिसमधून उशिरा येतो, म्हणून फक्त तुमच्यासोबत काही वेळ घालवण्यासाठी मी तुम्हाला इथे आणले आहे. आणि हनीमून बायकोला कोण काम करत राहतं? कुशीचे डोळे बशीसारखे उघडले. काय? अर्णव. हम्म. तो आनंदाने म्हणाला आणि त्याचा फोन घेऊन तो स्क्रोल करत बेडवर उडी मारली. कुशी. हनीमून? अर्णवने स्वाक्षरी करत एकतर्फी स्माईल दिली. होय, हनीमून. कुशी. पण तू म्हणालास तुला काम आहे. अर्णव. तुला इथे आणायला ते फक्त निमित्त होतं. मी तुम्हाला इथे आणण्याचे खरे कारण म्हणजे तुमच्या सोबत वेळ घालवणे, कोणताही त्रास नव्हता. कुशीच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित हास्य होते. माझा यावर विश्वास बसत नाही. काम कधीपासून तुझ्यासाठी निमित्त झाले? अर्णवने तिचे गाल ओढले. पण माझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय तुला दुसरा पर्याय नाही. आम्ही आमच्या अधिकृत हनीमूनला आहोत. कुशी हलकेच लाजली. काहीही असो, मी आमच्यासाठी नाश्ता बनवणार आहे.
ती जाणारच होती जेव्हा त्याने तिचा हात धरून तिला खेचले तेव्हा ती त्याच्या अंगावर पडली. अर्णवने तिचे हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले. कुशीने तिच्या विस्तीर्ण डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. अर्णव गरज नाही. खूप काळजी घेईल. फक्त माझ्यासोबत रहा. तो तिला आपल्या बाजूला झोपवून तिच्या केसांना आवळत होता. कुशीने प्रेमाने हसून त्याच्या नाकाचा मुका घेतला. अर्णव तुला काय झाले? अर्णव तू झालास. कुशी हसली. अरे. अर्णव तिच्याबरोबर हसला आणि त्याच्या डोक्यावर खेळकर मारला. कुशीने गाल ओढले. माझे सुंदर चित्र. अर्णव भुसभुशीत झाला. आता हे नवीन नाव काय आहे? कुशी मी एक कलाकार आहे आणि तू माझी सुंदर कला आहेस. अर्णवने डोळे पाणावले. कुशी तू अशी नावे कुठून आणतोस? कुशी अवी. तू लाजत आहेस. अर्णव नाही. कुशी खरंच. अर्णव कुशी तू मला चिडवणं बंद कर. नाहीतर परिणाम तुमच्यासाठी घातक असतील. कुशी ते मी बघेन. आता मला जाऊ दे. अर्णव तुम्ही प्रोफेसर आहात ना? कुशी बरोबर. अर्णव जर तुला खाली जायचे असेल तर मला शिकवा की जोडीदाराशिवाय हनीमून कसा साजरा करायचा. मला तुमच्या व्याख्यानाची खात्री पटली तर तुम्ही जाऊ शकता. कुशीने हस्त डोळे मिटले आणि नव्याचे हे रूप हाताळून शकल्याने डोके हलवले. या आवृत्तीपेक्षा त्याचा रागावलेला आणि चिडलेला मूड हाताळणे सोपे होते. कुशी तू मला प्रपोज केल्यापासून खूप बदलली आहेस. अर्णव म्हणाला. म्हणजे तू मला बघितलं नाहीस? कुशी मी काय पाळले नाही? अर्णव मी घरी यायला लागलो तेव्हा तुला फरक दिसला नाही का? कुशी विचारात पडली. आधी तो 10.30 किंवा 11 वाजता यायचा. आधी 10, नंतर 9 आणि नंतर जेवणाच्या वेळेआधी घरी यायला लागला. वस्तुस्थिती कळून कुशीचे डोळे विस्फारले. म्हणजे? अर्णव म्हणजे मी घरी लवकर यायला लागलो कारण तू मला सांगितलेस. कुशी खूप गोड तू. अर्णव म्हणाला. तुझ्या बायकोला हे कळत नाही तेव्हा गोड बोलून काय उपयोग? मी अशा गोष्टी करायला सुरुवात केली जी मी फक्त तुझ्यासाठी कधीच केली नाही. कुशी हलकेच हसली. मला तुझा गोडवा कधीच कळला नाही कारण मी तुला जेंटलमन असल्याचे पाहिले आहे. एक खरा सज्जन ज्याने स्वतःच्या पत्नीबद्दल कधीही अहंकार ठेवला नाही. जो कधीही कुणालाही आपल्या बायकोकडे बोट उचलू देत नाही. ज्याला आपल्या चुकांसाठी क्षमस्व म्हणण्याचा अहंकार कधीच धरत नाही. जो माझ्याशी समानतेने वागतो. आणि मला तुझे हे सर्व गुण आवडतात. अर्णव आणि तुला माझ्यात आणखी काय आवडते? कुशी मला तुझे डोळे आवडतात. तुझ्या नावाच्या अर्थाप्रमाणे ते खूप खोल आहे. आणि तुला आधीच माहीत आहे की मला समुद्र आवडतो. अर्णव हसला आणि आरामात तिला मिठी मारत बेडवर झोपला. अर्णव संक्रांतीपर्यंत काम करायचं ठरवलं होतं. त्यानंतर मी फक्त तुझ्यासोबत राहण्याचा विचार केला. कुशी तू खरंच माझ्यासाठी ऑफिसला जात नाहीस का? अर्णव हो मला तुझ्यासोबत राहायचं आहे. कुशी 2 दिवसांपूर्वी तू मला प्रपोज केलं नसतं तर काय केलं असतं? अर्णव मी तुझ्यासमोर माझ्या भावना कबूल करायचं ठरवलं आहे. तर मी असं केलं असतं. कुशी उत्तेजित झाली. कसे? अर्णव त्या दिवशी आपण कसे बोललो होतो? कुशी जोरात म्हणाली. अर्णव चल कुशी, तुला माहित आहे की मी इतका फिल्मी नाही की गुडघ्यावर जाऊन तुला प्रपोज करू. कुशी हसली. काही हरकत नाही. दिवसाच्या शेवटी तुझे प्रेम हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तसे तू माझ्याशी चर्चा न करता खूप गोष्टी आखल्या आहेत. अर्णव मला तुला सरप्राईज करायचे होते. कुशी आणि मला खूप आश्चर्य वाटतंय. तू एवढं प्लॅनिंग केलं असशील तर या वेळेत काय करायचं तेही ठरवलं असतं. आहे ना? अर्णव की माझी बायको म्हणेल. ती म्हणेल ते मी करणार आहे. अर्णवचे पुढचे 15 दिवस पूर्णपणे कुशीचे आहेत. कुशी 15 दिवसांनी
अर्णव 15 दिवसांनंतर माझी वेळ कुशीसिंग रायजादा यांच्याकडे आहे जेव्हा ती मागणी करते. कुशी खूप छान ऐकायला. आपण काय करायला हवे? अर्णव तू काहीही म्हणशील. कुशी मी विचार करून सांगेन. अर्णवने डोळे मिटले. तुझा वेळ घे आणि मला सांग. तोपर्यंत मी झोपणार आहे. कुशी चल मी जाऊन नाश्ता बनवते. अर्णव कुशी. कुशी हम्म. अर्णव मला कधीतरी तुला मिठी मारून झोपायचे आहे. माझ्या सोबत रहा. कुशी हसली आणि त्याच्या शेजारी पडली आणि त्याच्या घट्ट केसांना मिठी मारली तर अर्णव हसला आणि झोपेत गेला. दुसऱ्या बाजूला दिल्ली. वंश अभ्यासात बसून आपलं काम करत असताना त्याला ठोठावण्याचा आवाज आला. आपली आई आहे हे पाहण्यासाठी त्याने डोके वर केले. वंश हसला. ये मम्मा. मनोरमा हसली आणि दार बंद करून आत गेली. मनोरमा. वंश तू इथे काय करतोस? वंश आमच्या सध्याच्या प्रोजेक्ट मुमावर काम करत आहे. मनोरमा आजकाल तू खूप कामात आहेस. तू कधीतरी तुझ्या मित्रांसोबत का घालवत नाहीस? तुला छान वाटेल. वंश माझ्याकडे कामाचा भार आहे. मनोरमा किंचित हसली आणि त्याच्याकडे पाहत राहिली. वंश तुला माझ्याशी काही बोलायचे आहे का? मनोरमा. हा. शीतलबरोबर बाहेर जायला का नकार दिलास? बघा ती खूप नाराज आहे. त्या दिवसानंतर ती हसतही नाहीये. वंशच्या चेहऱ्यावरचे हसू ओसरले. मम्मा वो. मनोरमा हळूच हसली. काय झालं? तुम्ही दोघं भांडलात का? वंश तिच्या प्रश्नांची उत्तरे देता गप्प बसला. मनोरमा कोणते जोडपे वंशाशी भांडत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ट्रिप नाकाराल. खरं तर ते तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात मदत करेल. वंश हे बघ मम्मा, मला तिला कुठेही नेण्यात रस नाही. मला त्रास देऊ नकोस. मनोरमाने स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहिले. वंश प्लीज मम्मा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मनोरमा. वंश काय चालले? तुम्ही दोघे आनंदी होता ना? तिला आपल्या मुलाच्या जीवाची भीती वाटत होती. वंश. मम्मा, हे बोलणे सोडून जा. मनोरमा. वंश, मला वाटतं तुम्हा दोघांचं भांडण झालं. शीतल. नात्याचा दबाव हाताळण्यासाठी ती खूप लहान आहे. पण ती मॅच्युअर आहे. तुम्ही प्रयत्न केलात तर ती समजू शकते. वंश आता खूप चिडून त्याच्या आईला उत्तर देत होता. मम्मा, स्वतःला सर्व काही भ्रमित करणे थांबवा. शीतल हे मी आजपर्यंत पाहिलेले सर्वात अप्रिपक्व आणि चिडखोर पात्र आहे. ती प्रत्येक प्रसंगात भांडते. मी म्हटल्यावर प्रत्येक प्रसंगात ती माझ्याशी वाद घालते. समजते का? मी खूप प्रयत्न केले मम्मा, पण ती माझे ऐकायलाही तयार नाही. आता मला कंटाळा आलाय. तिला सांभाळून कंटाळा आलाय. ती ज्या खोलीत आहे त्या खोलीत जायलाही मला संकोच वाटतो. मनोरमाला धक्काच बसला. वंश पुरे झाले मम्मा, वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. शीतल आणि मी एकमेकांशी सुसंगत नाही. मी फक्त तुझ्यासाठी तिला सहन करत आहे. मनोरमा. काय बोलतोयस वंश, तुम्ही सगळ्यांसमोर हस्तखेळत उभे राहावे असे मला वाटत नाही. कारण कुशीऐवजी तूच तिला माझी वधू म्हणून निवडले आहेस. बघा कसा होतो निकाल. अर्णव भाऊ आनंदाने कुशीसोबत राहतोय. मी शीतलच्या रूपाने शिक्षा भोगत आहे. ती फक्त असह्य मम्मा आहे. घरीच हे खूप चाले आहे. मी तिला दुसऱ्या ठिकाणी नेऊन भांडत राहू शकत नाही. तिच्याबरोबर मूर्ख कारणांसाठी. कृपया मला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मला कशासाठीही जबरदस्ती करू नका. मी फक्त हे सर्व पूर्ण केले आहे. मनोरमाला तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं. आपला मुलगा आणि शीतल समजूतदार आयुष्य जगत आहेत असे तिला वाटले. आपल्या मुलाचे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. मनोरमा. मी बोलेन तिच्याशी.
वशने डोळे मिटले. मम्मा थांब. तू बोलल्यावर ती तुला काहीच बोलणार नाही. नंतर मला फक्त तिची फालतू बोलणी आणि टोमणे सहन करावे लागतात. कृपया मला शांततेत जगू द्या. मनोरमा उठून उभी राहिली आणि तिच्या खोलीकडे निघून गेली. तिला वाटले की तिच्या मुलाच्या आयुष्यात सर्व काही चांगले चालले आहे, परंतु सत्य तिच्या पचनी पडणार नाही. म्हणजे इतके दिवस ती एका भ्रमात जगत होती. दुसऱ्या बाजूला अर्णव आणि कुशीने दुपारी उठून जेवण केले. एकमेकांशी बोलण्यात त्यांचा वेळ गेला. रात्र झाली होती आणि दोघांनी लवकर जेवण उरकले. कुशीने पलंग लावला आणि कुठेच सापडलेल्या अर्णवकडे पाहिलं. कुशी, तो कुठे गेला? मुसळधार पाऊस पडत असल्याने ती काळजीत पडली. कुशी, काय विचित्र वातावरण आहे माहीत नाही. जानेवारी महिना आहे आणि असा पाऊस पडतोय. तो आजारी पडला तर? समोरच्या कोप्यावर अर्णव त्यांच्या टेरेसच्या छताखाली उभा राहून पावसाचा आनंद घेत होता हे पाहण्यासाठी ती गच्चीवर गेली. कुशी ओरडली. अर्णव. अर्णव वळून गच्चीच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या तिच्याकडे बघून हसला. कुशी पुन्हा ओरडली. तू इथे काय करतोस? खाली ये, नाहीतर आजारी पडशील. अर्णव चालणारच होता की त्याला काहीतरी आठवले आणि हात ओलांडत उभा राहिला. त्याने आपल्या तर्जनीकडे बोट दाखवले आणि तिला त्याच्या जवळ येण्याचा इशारा केला. कुशी, अर्णव, पाऊस पडतोय. अर्णव हसला आणि शांतपणे तिच्याकडे बघत हसत उभा राहिला. कुशी, अर्णव. त्याने हसत तोंड फिरवले. अर्णवने म्युझिक प्लेअर चालू केल्यावर कुशीला समजले नाही की कुशीने टेरेसवर थंडगार वायावर बसून संगीत ऐकायला ठेवले आहे. संगीत सुरू झाले आणि अर्णव छतातून बाहेर पडला आणि पावसात भिजत तिच्याकडे निघाला. कुशी, अर्णव. अर्णवने तिच्याकडे हात पुढे केला आणि तिने त्याचा हात धरला. त्याने तिला टेरेसच्या मधोमध ओढले आणि पावसातही ती भिजली. तिला थक्क करत नाचणाऱ्या संगीतानुसार तो हळूहळू पुढे जाऊ लागला. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. तुझसे जुड़ा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुड़ा. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी अब तुम ही हो. तेरा मेरा रिश्ता है कैसा एक पल द्वार गवारा नहीं, तेरे लिए हर रोज है ये जीते तुझको दिया मेरा वक्त, सभी कोई लम्हा मेरा ना हो, तेरे बिना हर सांस पे नाम तेरा. अर्णवने तिच्या खांद्यांचे चुंबन घेत तिचा थरकाप उडवला. तेरे लिए ही जिया मैं खुद को जो यूं दे दिया है, तेरी वफा ने मुझे को संभाला, सारे घामों को दिल से निकला, तेरे साथ मेरा है नसीब जुदा, तुझे पाके अधूरा ना रहा. त्याने पुन्हा तिला फिरवले आणि तिच्याकडे खेचले आणि तिच्याकडे पाहून हसले. पाऊस मुसळधार कोसळत होता आणि ते पूर्णपणे भिजत होते. दोघेही पावसात भिजत एकमेकांसमोर उभे होते. अर्णवने आपला एक हात वर करून तिच्या गालावर कप लावला आणि तिच्या दुसऱ्या गालावर तिची हनुवटी, तिचे कानातले आणि पुढे जिथे तो पोहोचेल तिथे तिच्या मणक्याला थरथर कापत एक मऊ चुंबन ठेवले. तिला आणखी आठवडा गुढघ्यावर ठेवत त्याने आपले ओठ तिच्यावर ठेवले आणि तिचे चुंबन घेतले आणि नवीन उत्कटतेने त्याचे मन आणि हृदय खाऊन टाकले. चुंबन तोडून त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला. अर्णव, कुशी. कुशीने डोळे पाणावले. अर्णव, आपण खाली जाऊया, नाहीतर आम्ही दोघे आजारी पडू. तर चला. अर्णवने तिचे वाक्य कापले. तुझी 2 बकेट लिस्ट पूर्ण झाली. तुझ्या इच्छा पूर्ण केल्याबद्दल मला काही बक्षीस मिळणार नाही का? कुशी घाबरून हसली. तुला काय पाहिजे? अर्णव तिच्या कानाजवळ वाकला. तू. कुशीचे हृदय काही केल्यासारखे धडधडत होते आणि पावसात भिजत उभे राहूनही तिला आग पेटल्यासारखे वाटले. त्याचा कर्कश आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावर रक्त आले. तिला पाहणारा अर्णव तिचा स्तब्ध झालेला चेहरा पाहून हसू फुटला.
त्याने तिच्या कपाळावर हात मारला. मी फक्त गंमत करत होतो. खाली जा आणि बदला. नाहीतर पुन्हा ताप येईल. जा. तो वळला आणि छताकडे परत गेला आणि म्युझिक प्लेअर बंद केला आणि कुशी त्याच जागी उभी असल्याचे दिसले. तो आनंदाने भुवया उंचावला आणि तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोळ्यांसमोर बोटे चिटकवून तिला तिच्या विचारातून बाहेर काढले. अर्णव पृथ्वीवर परत. श्रीमती अर्णव सिंग रायजादा. कुशीने डोळे मिचकावल्याशिवाय त्याच्याकडे पाहिलं, कारण त्याच्या अलीकडच्या मागणीमुळे तिची कल्पनाशक्ती वाढू लागली होती. ती लाजली आणि पावसात भिजत उभी राहून त्याला घट्ट मिठी मारली. अर्णव पुन्हा तिच्या कृत्याकडे बघून हसला आणि तिचे हात धरले. अर्णव कुशी. कुशी हान. अर्णव, तू असाच इथे उभा राहिलास तर पुढे जे काही होईल त्याला मी जबाबदार नाही. तू मला दोष देऊ नकोस. ती त्याच्या बोलण्यावर नीट प्रतिक्रिया देऊन शकली. अर्णवने हस्त तिच्या पाठीला मिठी मारली. चला कुशी, खाली जाऊया. त्याने खाली वाकून तिला आपल्या मिठीत घेतले आणि खाली चालू लागला. कुशीने तिचे हात त्याच्या गळ्यात गुंडाळले आणि डोळे मिचकावल्याशिवाय त्याच्या सुंदर वैशिष्ट्यांकडे पाहिले. त्यांच्या खोलीत जाऊन त्याने तिला सोफ्यावर बसवले आणि कपाटाकडे गेला आणि 2 टॉवेल काढले आणि एक तिच्या हातात दिला आणि स्वतःचे पुसले. कुशीने टॉवेल घेतला आणि केस पुसले. मग दोघांनी जाऊन पोशाख बदलला. थंडीमुळे कुशी बॉलसारखी कुरवाळलेली होती. त्यांच्या रेन डान्सचा विचार करून ती अजूनही लाजत होती. त्या गाण्यावर एकत्र नाचताना किती जिव्हाळ्याचा वाटला. अरे, हे गाणे आणि गच्चीवर त्यांनी केलेला डान्स ती कधीच विसरणार नाही. बाजूला पडलेल्या अर्णवने तिला पडलेले पाहून तिच्या जवळ लोटले आणि तिला मागून मिठी मारली आणि तिचा चेहरा तिच्या मानेवर टेकवला. त्याची उबदार मिठी आणि श्वास तिच्या संवेदनांना गुदगुल्या करत होते आणि तिच्या संपूर्ण अस्तित्वात गुदगुल्या झाल्या होत्या. तिचे उबदार ओठ तिच्या मानेला स्पर्श करत असल्याचे जाणवल्याने तिने डोळे घट्ट बंद केले. अर्णव कुशी. कुशीने डोळे उघडले आणि डोळ्यांच्या कोप्यातून त्याच्याकडे पाहिले. त्याने तिचे खांदे पकडून तिला फिरवले. कुशी घाबरली होती आणि तिचे हृदय पूर्वीसारखे धडधडत होते. तिने त्याच्या डोळ्यांकडे पाहिले जे तिला अक्षरशः ओघळत होते. अर्णव, तू मला तुझे प्रेम अनुभवू देशील का? आमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्यांशिवाय. त्याच्या मंद आवाजात त्याचे प्रश्न ऐकून तिचे हृदय तिच्या तोंडावर धडकले. तिचा श्वास असह्य झाला आणि तिच्या हृदयाचे काही ठोके वगळले. तिने काही बोलायला तोंड उघडले पण घशातून काहीच निघेना. अर्णव, कुशी सांग. ती त्याच्या नजरेखाली लालसर झाली आणि तिचे डोळे खाली केले. अर्णव तिच्याकडे बघून हसला आणि कपाळावर हात ठेवून तिच्या नाकाचा मुका घेतला. जेव्हापासून त्याला तिच्याबद्दलच्या भावना कळल्या तेव्हापासून त्याला तिच्यासोबत आयुष्याची सुरुवात करणे आणि तिच्यासोबत आनंदाने जगणे, तिच्याबरोबर पूर्ण वेळ घालवणे आणि तिला तिच्या पात्रतेप्रमाणे प्रेम वाटणे याशिवाय दुसरे काहीही नको होते. आणि त्यांनी नृत्य केले. त्याने काही वेळापूर्वी त्याच्या हृदयात इच्छेची ज्योत पेटवली आणि कुशीला माहीत आहे की तो तिच्यावर प्रेम करतो हे त्याला खूप आवश्यक प्रोत्साहन दिले. अर्णव, कुशी सांग. त्याने तिचे डोळे, नाक, तिची हनुवटी आणि शेवटी तिच्या ओठांचे चुंबन घेतले. चुंबन तोडून त्याने तिच्याकडे पाहिले जी बेडवर चादरी मुठीत अडकवलेली होती, जड श्वासाने, मिटलेल्या डोळ्यांनी आणि लाल झालेल्या चेहऱ्याने. त्याने हलकेच हसून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. अर्णव, कुशी डोळे उघड. कुशीने मान हलवली. अर्णव, डोळे उघड. कुशी. कुशीने डोळे उघडले आणि तिची नजर त्याच्यापासून दूर केली. तिची हनुवटी धरून त्याने तिचा चेहरा फिरवला आणि पुन्हा तिच्या कपाळावर हात मारला. अर्णव, शुभ रात्री. कुशीने डोळे मिचकावले आणि तो वळणार इतक्यात त्याचे हात धरले. त्याने तिच्याकडे पाहिले आणि तिला पाहताच तिची अवस्था समजली. अर्णव, मी नाराज किंवा दुखावलो नाही.
आणि मी असे कधीच करणार नाही ज्यामुळे तुमच्यासाठी कठीण होईल. डोळे बंद करून झोप. शुभ रात्री. कुशीने त्याला पुन्हा धरले आणि तिचे हात त्याच्या गळ्यात गुंडाळले आणि कपाळावर हात मारला. कुशी, तू इतकी चांगली का आहेस? अर्णव हसला, कारण तू चांगला आहेस. कुशीने त्याच्याकडे प्रेमाने स्मित केले आणि त्याच्या एका गालावर कप लावला. होय. अर्णवने स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहिलं आणि तिने स्पष्ट शब्दात संमती दिल्याने अश्रू तिच्या तोंडावर पडले. तो हसला आणि पुढे झुकला आणि तिच्या कानातले चुंबन घेत तिला श्वास रोखून धरला आणि त्यानंतर तो ज्या ठिकाणी पोहोचू शकला त्या ठिकाणी इतर अनेक चुंबने घेतली. सेकंद मिनिटात बदलले, मिनिटे तासात बदलली. पण त्यांच्या प्रेमात समोरच्याला भिजवण्याचे थांबले नाही. वेळ कसा निघून गेला, त्यांचे कपडे त्यांच्या अंगावरून कसे निघून गेले आणि त्यांनी त्यांच्यातील अडथळा पार केव्हा केला आणि सर्व अर्थाने एक झाले हे त्यांना समजले नाही. धन्यवाद. कथेचा भाग 39 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.